हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर मी इथं कटिंग करायला सुरुवात केली आहे. तर छोटे साईजचं ब्लाऊज आपण कशा पद्धतीने किंवा खूप कमी वेळेत कटिंग करू शकतो, तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथं मी सुरुवातीला म्हणजे बॅक साईड कटिंग करण्यासाठी मार्किंग करत आहे. तर छोटी साईज असल्यामुळे मी 5 इंच शोल्डर किंवा 5.5 इंच शोल्डर तुम्ही घेऊ शकता. तसेच 5.5च्याच मुंडासुद्धा घेतला आहे. तसेच छोटी साईज असल्यामुळे म्हणजे 5 इंच शोल्डर घेऊन 2 इंच गळारुंदी ठेवू शकता. तर नेहमीप्रमाणेच म्हणजे 5.5 इंचाला मुंडाची मार्किंग करून 1.5 इंच मार्क म्हणजे एक्स्ट्रा मार्जिनसाठी स्टिचिंग करण्यासाठी ठेवलं व बॅक साईड म्हणजे कंप्लीट केली आहे. तसेच नेहमीप्रमाणेच म्हणजे तिरकी म्हणजे आपण 1.5 इंचाला मार्किंग करून म्हणजे मागच्या मुंड्यासाठी मार्क करत असतो. तर त्याच पद्धतीने म्हणजे मी मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी म्हणजे थोडं अशा पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता. तर फायनली माझा म्हणजे मागचा पार्ट हा पूर्ण मार्किंग करून म्हणजे मी कटिंगसुद्धा केला आहे. तर आय होप की तुम्हाला माझी ट्रिक आवडली असेल. तसेच तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा. तसेच आता मी बाही कटिंग करायला घेतली आहे. तर 4 फोल्ड घडी घातली आहे. तर लॉंग स्लीव्ज होती त्यासाठीच्या सुरुवातीला छातीचा चौथा भाग, नंतर बाहीची लांबी. तर इथं मी 10 इंच बाहीची म्हणजे लांबी आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे स्टिचिंगसाठी. तर त्याच पद्धतीने म्हणजे छातीचा चौथा भाग म्हणजे टाकून नंतर 1 इंच इकडून आणि 1 इंच इकडून अशा पद्धतीने नंतर तिरकी रेषा काढणार आहे. तर फायनली बघू शकतात. तसेच इथं दंड घेऱ्यासाठी मार्किंग करून इथं सुद्धा रेषा आखून घेतली व जी तिरकी रेषा आखली आहे तर तिचा आता सेंटर काढला व सेंटरचा अजून एक सेंटर काढला व बाहीसाठी म्हणजे आकार देणार आहे म्हणजे पुढच्या भागासाठी आणि मागच्या भागासाठी. तर जो खालचा भाग दिसतोय तर तो पुढच्या भागासाठी घेणार आहे. तर फायनली अशा पद्धतीने कटिंग केली की म्हणजे बाही आपल्या फिटिंगला खूप छान पद्धतीने बसत असते. तर तुम्हीसुद्धा नक्की ही ट्रिक यूज करा. तर बाहीसुद्धा माझी कटिंग झाली आहे व पुढचा म्हणजे खोलगट भाग असतो तर तो विसर पडतो. तर त्यासाठी मी आताच कटिंग करून घेतला आहे. तसेच बाकीचे जे पार्ट राहिलेले होते तर ते मी आधीच पेपर कटिंग करून ठेवले होते. तर तेच मी आता म्हणजे जसे आहे तसेच आखून घेणार आहे व तसेच कटिंग करणार आहे. तर प्रॉपर म्हणजे ज्या पद्धतीने कटिंग केली होते तर म्हणजे जी पेपर कटिंग होती तर तशीच मी मार्क म्हणजे इकडे तिकडे न हलता हाताचा वापर करून म्हणजे छान पद्धतीने असं मार्किंग करून घेणार आणि जसे तसेच म्हणजे कटिंगसुद्धा करणार आहे. तर पेपर कटिंग म्हणजे केल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो. तसेच आपला वेळसुद्धा वाचतो. तर फायनली म्हणजे साईड पार्टचा सुद्धा म्हणजे मी मार्क करून आता कटिंग केली आहे. तर खूप काळजीपूर्वक कटिंग करावी लागते कारण मेन मुद्दा म्हणजे कटिंगचाच असतो. जर आपल्याला कटिंग प्रॉपर जमली तर ब्लाऊजसुद्धा खूप छान पद्धतीने म्हणजे बसतात. तसेच स्टिचिंगलासुद्धा काही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे मी ह्या भागाची सुद्धा पूर्ण कटिंग करून घेतली आहे. तसेच राहिलेले काही अजून पार्ट आहे तर ते सुद्धा मी पेपर कटिंगचाच वापर करून करणार आहे. तर इथं म्हणजे खालची म्हणजे क्रॉसपट्टी किंवा योकपट्टीसुद्धा म्हणतात. तर त्यासाठी मी एक्स्ट्रा अर्धा इंच म्हणजे वाढवून कटिंग करणार आहे. कारण खाली म्हणजे क्रॉसपट्टी जोडताना म्हणजे एक्स्ट्रा मार्जिन लागत असतो व
नंतर ब्लाऊजसुद्धा फिटिंगला चांगल्या पद्धतीने बसायला हवा, तर त्यासाठीच एक्स्ट्रा म्हणजे वाढवून घेऊ शकता. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कटिंग करा. तर मी नेहमी ही ट्रिक यूज करत असते. नंतर आता राहिलं म्हणजे कटोरीचा भाग, तर तो सुद्धा मी जसेचे तसेच म्हणजे खडूने मार्क करून घेणार व कटिंगसुद्धा करणार. तर आपली कटोरी ही नेहमी म्हणजे तिरक्या कपड्यात म्हणजे कटिंग करायचं असतं, कारण ती म्हणजे तिरक्या कपड्यामध्ये म्हणजे ठेवल्यामुळे किंवा कटिंग केल्यामुळे ती आपल्याला फिटिंगला म्हणजे प्रॉपर आपल्या म्हणजे छातीच्या भागात बसत असते. तर त्यासाठीच म्हणजे ही म्हणजे पद्धतसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. तर अशा पद्धतीने म्हणजे मी कटोरीसुद्धा आता मार्क करून तर कटिंग करून घेणार आहे, म्हणजे कटिंग करणार आहे. तर फायनली म्हणजे माझा हा छोट्या साईजच्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग डन झाली आहे. तर खूप कमी वेळात मी म्हणजे ह्या ब्लाऊजची कटिंग केली आहे. तर तुम्हीसुद्धा म्हणजे वेळेची बचत करायला शिका, तसेच माझी ही ट्रिक यूज करा. तर हा ब्लाऊज पीस आहे. तर फायनली माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.